रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा निर्माण झालाय। पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। दुचाकीला केवळ 200 रुपयांचं पेट्रोल मिळणार आहे, तर चारचाकींना 500 ते 1000 रुपयांचं पेट्रोल मिळणार आहे। दरम्यान पेट्रोल पंपावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। जिल्ह्यामध्ये इंधन तुटवड्याची समस्या सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पेट्रोल प्रमाणे सीएनजीचा सुद्धा तुटवडा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। याचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो पर्यटकांना बसलेला आहे। हा जो पर्यटन हंगाम आहे, या ठिकाणी जे पर्यटक जिल्ह्यामध्ये येतात फिरण्यासाठी त्यांना इथे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागलेलं आहे। आपण बघतोय तर जवळपास 2 ते 1.5 ते 2 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा आहेत। पर्यटक फिरायला येतात, हे तासनतास इथं रांगेमध्ये उभे राहिल्यामुळे त्यांना फिरण्यासाठी जो वेळ मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, जे वाहन चालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, किती वेळ झाला तुम्हाला या ठिकाणी येऊन? 2-3 तास झाले. कुठून आलात तुम्ही? आम्ही देवळावर. देवळावरून आलात? हो. इथं कुठे इंधन मिळालं, म्हणजे पेट्रोल मिळालं का तुम्हाला? नाही. सीएनजी वगैरे नाही कुठे. 3 तास लागलेले आहेत। हो. अशा प्रकारे 2 ते 3 तास रांगेमध्ये उभं राहायला लागतं आणि ज्या वेळेस नेमकं इंधन भरण्याची वेळ येते आणि त्यावेळेस सीएनजी किंवा पेट्रोल संपलेलं जाणवतंय। आपल्यासोबत अजून काही पर्यटक आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। ताई, कुठून आलात तुम्ही? आम्ही पेणवरून आलोय। किती तास लागले तुम्हाला? आता इथे जवळपास अर्धा तास झाला थांबलोय, पण ते सीएनजी अवेलेबल नाहीये। असं तुम्ही आता आता आम्हाला पुन्हा जावं लागेल इथून रिटर्न फिरून। मग फिरण्यासाठी आला होता कोकणामध्ये? हो, तर फिरायला मिळालेलं नाहीये। आपण जर बघितलं तर पेट्रोल आणि सीएनजीच्या तुटवड्यामुळे जे पर्यटक कोकणामध्ये फिरायला येतात त्यांना सीएनजी आणि पेट्रोल मिळत नाहीये। तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। मात्र जे पर्यटक या ठिकाणी पर्यटकांचा आनंद कोकणामध्ये घेण्यासाठी येतात, आता सध्या या तुटवड्यामुळे ती सुद्धा आनंद घेण्याची जी वेळ आहे ती सध्या त्यांना मिळत नाहीये। त्यामुळे इथूनच पर्यटकांची पावले पुन्हा एकदा आपल्या घराकडे वळलेली आपल्याला पाहायला मिळतात। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।